सोना येथे घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पद्माला बघण्यासाठी एक मुलगा आला असतो. तो त्यांना त्यांची मुलगी पळून तर जाणार नाही ना लिहून मागत असतो. त्यानंतर पद्मा त्याला खूप बोलते, तुझी लायकी तरी आहे का? निघून जावं त्याला कानशिलात लावते. ते पाहुणे घराबाहेर पडून बोलतात की मुलीला संस्कार नाहीत व नंतर ते शिवनाथला भेटतात. शिवनाथ त्यांना रामराम बोलतो. त्यावर तो बोलतो की लग्न ठरलं तर मुलगा बोलतो की हिच्याबरोबर कोण लग्न करणार? ही फालतू लोक, फालतू बाप. त्यानंतर शिवनाथ त्याच्या कानाखालीत लावतो व बोलतो की एक लक्षात ठेवायचं, आता तर नुसतं थोबाड फोडलंय तुझं. यापुढे या घराबद्दल, आबासाहेबांबद्दल, पद्माताईबद्दल एक जरी शब्द बोलला तर तुला इथे उभा चिरीन. त्यानंतर आजच्या भागात आबांचा मृत्यू होणार आहे हे बघण्यासाठी जेव्हा शिवनाथ उमल जात असतात तेव्हा त्यांना भास्कर विचारतो की कुठे चालला? तेव्हा उमा बोलते की मला एकदा आबांना बघू दे ना. तेव्हा भास्कर बोलतो की तुझा बाप तेव्हाच मेला जेव्हा तू ह्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर भास्करने शिवनाथ उमाला घरात येऊ नये म्हणून गुंडांना पहारा करायला लावतो. गुंडांना शिवनाथ मारतो व त्यानंतर शिवनाथ त्यांच्याबरोबर मारामारी करतो व घरात जातो. तेव्हा पद्मा शिवनाथचा अपमान करते व बोलते की भिकारड्या, तुझी या घरात यायची हिंमत कशी झाली? तू तुझ्या बायकोला 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं असलं तरी आज मी तुला एक वचन देते, 7 जन्म तुम्हा दोघांना मी माफ करणार नाही. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.